नमस्कार, मी पंजाब डक. आज मी आहे माझ्या शेतामध्ये आणि हे माझा आहे 23 ऑक्टोबरचा प्लॉट. आणि आजच्यानं हा 44 दिवस झालेले आहेत. एकरी 40 किलो बियाणं, आपलं 50 किलो बियाणं पेरलेलं आहे. आणि पाहू शकता त्याच्यानंतर जवळपास आता याला तिसरं पाणी चालू आहे. आणि तिसरं पाणी पुन्हा पाण्यासोबत पुन्हा फवारणी देखील 2 केल्यात, 2 बुरशीनाशकाचे केलेत. एक झेनेट एकदा मारलं होतं आणि एक इमॅमॅक्टिन बेंजॉइट मारलं होतं. हे पाहू शकता संपूर्ण. आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन 2 दिवस म्हणजे 7 तारखेपर्यंत हवामान खराब राहणार आहे. 8च्या नंतर हवामान कोरडं होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आणि 9 तारखेपासून 9 डिसेंबरपासून परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 9 डिसेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे. 15ला परत वातावरण खराब होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या हवामान 7 तारखेपर्यंत जवळपास पावसाचं वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात सांगायचं झालं तर जवळपास 9 तारखेपासून राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 15-16च्या दरम्यान राज्यामध्ये परत एकदा ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून एक अंदाज लक्षात घ्यायचा. 2-4 दिवस काढणीचं थांबवावं आणि